तो जो प्रवास आहे तो मला इथपर्यंत घेऊन येईल हे मी कधीच स्वप्नात विचारही केला नव्हता की 2016 पासनं मी फिटनेस या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि त्याकरता मी सायकलिंगला सुरुवात केली. सर्वात मोठी गोष्ट जी आहे, मी पुणे रँडेनियर्स नावाचा क्लब जॉईन केला आणि पुणे रँडेनियर्स या क्लब मार्फत मला साधारणपणे डिस्टन्सेस तिथं साधारणपणे 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर असे साधारणपणे 4 प्रकारचे डिस्टन्सेस असतात आणि तुम्ही हे चारही डिस्टन्सेस एका वर्षात पूर्ण केल्यानंतर तुम्ही सुपर रँडेनियर म्हणून SR म्हणून तुम्ही ओळखले जाता. तर मग तो हट्ट मी धरला की नाही, आपण चारही डिस्टन्सेस जे आहे ते आपण एका वर्षात पूर्ण करूया. त्याप्रमाणे मी तयारीला लागलो, ट्रेनिंगला सुरुवात केली आणि ते डिस्टन्सेस पूर्ण झाल्यानंतर मग मला सुपर रँडेनियर किताब जेव्हा मी घेतला तेव्हा फार बरं वाटलं की आपण एवढ्या डिस्टन्स आपण करू शकतो. मग हळूहळू मग आता 1, 2, 3 असं मी टोटल आता 6 SR टायटल्स मी घेतलेले आहेत आतापर्यंत. SR घेण्यासाठी तुम्हाला 200, 300, 400 आणि 600 बरोबर ह्या रेसेस तुम्ही एका वर्षात पूर्ण करायचे असतात त्यांच्या कॅलेंडर इयरमध्ये. आणि आसिमजींनी हे 6 वेळा केलेले आहे आणि ही 7वी सुरू आहे माझी. SR साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. चढात उंचीवर असल्यामुळे तिथलं जे वातावरण आहे ते अतिशय थंड वातावरण असतं. तिथे साधारणपणे उन्हाचा जो एक चटका आपण म्हणू इतकं तीव्र असतो की तुम्हाला तो शर्टाच्या आतमधनं सुद्धा जाणवतो की इतकं प्रखर ऊन तिथं असतं. तुमची ट्रेनिंग कशी होती, तुम्ही काय स्ट्रॅटेजी बनवली, तुमचा आहार कसा होता, तुम्ही स्वतः मेंटल प्रिपरेशन कसं केलंय? या रेसने जे मलाच नाही तर सगळ्यात रायडरला ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, मग ती 444 कॅटेगरी असेल, 600 असेल किंवा 900 असेल आणि तो कितीही मातबदार रायडर असेल, एक गोष्ट जी आम्ही सर्वांनी कबूल केली किंवा मान्य केली ते म्हणजे हिमालयाच्या समोर तुमची ताकद ही एका साखरेच्या कणा एवढीही नाहीये.